हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. दिवाळी झाल्यावर तुळशी विवाह झाला की नंतर लग्नांना सुरुवात होते आणि लग्नांना सुरुवात झाल्या किंवा आपल्याकडे असे भरपूर सारे लग्नपत्रिका यायला लागतात. आमच्याकडेही आतापर्यंत 3 ते 4 पत्रिका आलेल्या आहेत, लग्न साखरपुडा वगैरे आहेत. तर त्यानंतर ना आपल्या महिलांच्या डोक्यात सर्वात आधी येणारा प्रश्न म्हणजे कोणत्या लग्नात कोणती साडी नेसायची, कोणत्या साडीवर कसं ब्लाऊज शिवायचं आहे, ब्लाऊज शिवून झालेला आहे की नाही, साडी नवीन घ्यावी लागणार आहे की नाही, ती आधीच आपल्या कपाटात आहे की नाही, हे सर्व प्रश्न आपल्या डोक्यात यायला लागतात. तर आता माझ्याकडे पण 3-4 पत्रिका आल्या आहेत आणि साड्या तर भरपूर छान छान अशा घेऊन ठेवलेल्या आहेत, पण त्याच्यावर ब्लाऊज शिवून झालेले नाही आहेत. मग त्या साड्यांचं आता लग्न कधी कोणाचं येते अशी आपण म्हणजे मी तर वाट बघत होते की कधी कोणाची लग्न येतात आणि लग्नांमध्ये या साड्या नेस नाही. तर तुम्हालाही जर आठवण नसेल आणि लग्नात जायचं असेल आणि साडीवर ब्लाऊज शिवायचं राहिलं असेल किंवा तर त्यासाठी मी तुम्हाला आठवण करून देते की पटापट आपल्या साड्या काढा, ब्लाऊज शिवा आणि लग्नांमध्ये छान छान साड्या आपल्या नेसून जा. चला तर बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.